कारण आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आजपासून 93,26,000 शेतकरी कुटुंबांना याचा लाभ वितरित केला जाणार आहे। या अंतर्गत 2,169 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांची अखेर आज लागली लॉटरी। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। ज्या बातमीची गेल्या कित्येक महिन्यापासून तुम्ही वाट बघत होता तीच बातमी आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आता लक्षपूर्वक बघा। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्याला भेटला होता, परंतु 9वा हप्ता शेतकरी बांधवांना आला नव्हता। शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची वाट बघत होते। आता सरकारच्या माध्यमातून निर्णय जारी करण्यामध्ये आला। स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ बघा यांच्या माध्यमातून निर्णय जारी करण्यामध्ये आला आणि लाभ आता जमा करण्यामध्ये येत आहे। तुम्ही अगदी बरोबर ऐकता। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आज सरकारने दिली आहे। बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्याला भेटल्यानंतर आता 9व्या हप्त्याचे पैसे आजच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। बघा, परंतु 1 मिनिट आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा। हा लाभ सर्व शेतकरी बांधवांना अजिबात मिळणार नाही, असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं। बघा, सरकारने सांगितलं 2 टप्प्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे। बघा, पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्ह्यांची यादी सरकारने सांगितली। बघा, आता या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे। आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा 18 जिल्ह्याची यादी सरकारने सांगितली। पहिल्या टप्प्यामध्ये नाव असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी लाभ जमा केला जाणार आहे। बघा, पहिली यादी अत्यंत महत्त्वाची आहे। पहिल्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही चेक करून घ्यायचं आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्ह्यामध्ये निधी सोडण्यामध्ये येणार असून पात्र शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता संपत आहे। आणि बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये लाभसुद्धा जमा करण्यामध्ये येत आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाला होता त्याच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आता मिळणार आहे। लक्षामध्ये ठेवा, भरपूर दिवसापासून अफवा पसरल्या होत्या की नमो शेतकरी योजनेमध्ये वाढ झाली, परंतु लक्षामध्ये ठेवा शेतकरी बांधवांनो, सरकारने फक्त ती घोषणाच केली होती की नमो शेतकरी योजनेमध्ये 3,000 रुपये करण्यामध्ये आले, परंतु आता प्रत्यक्षात या ठिकाणी 2,000 रुपये शेतकरी बांधवांना मिळत आहे। त्यामुळे अशाच प्रकारच्या ताज्या आणि लेटेस्ट आणि ओरिजिनल अपडेट तुम्हाला पुढे देखील बघायचे असतील तर आताच आपल्या चॅनलचं सबस्क्राईबचं बटन ठोका आणि बाजूचा बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती सेट करा, म्हणजे की अशाच महत्त्वाच्या इतर बातम्या देखील तुम्हाला पुढे बघायला मिळतील। आता लक्षामध्ये घ्या, राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे केंद्र सरकारचे पैसे वेगळे येत असतात आणि राज्य सरकारचे नमोचे पैसे वेगळे येत असतात। म्हणजे की मागे तुमच्या खात्यामध्ये लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, एक आता PM किसान योजनेचा हप्ता जमा झाला, पुन्हा नमोचा हप्ता जमा झाला, परंतु लक्षामध्ये घ्या नमोचा 9वा हप्ता तो रखडलाच। बघा, नमोचा 9वा हप्ता शेतकऱ्याला भेटलाच नाही, त्याचा टायमिंगसुद्धा निघून गेला होता। आता अचानक आता सरकारने निर्णय घेतला आणि 2,000 रुपये शेतकरी बांधवांना दिले जात आहे। त्यामुळे ज्यांना मागील हप्ता मिळाला आहे त्यांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आज जमा करण्यामध्ये येत आहे। बघा, प्रशासनाने आता स्पष्ट शब्दामध्ये बँकांना सूचना दिली आहे की आज काही करून रात्रीच्या 12 वाजेपर्यंत का होईना, परंतु प्रत्येक पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लाभ जमा करा। तर मग आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारच्या नियोजनानुसार आज सकाळी 10 वाजता बँका उघडल्यापासून प्रत्येक 1 तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशांचे वाटप केले जात आहे। सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत सलग 18 तास हे वितरण चालणार असून
टप्प्याटप्प्याने 18 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये पैसे जमा झाल्याचे मेसेज देखील येणार आहे. ज्या शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता भेटला आहे त्यांनी आपले बँक खात्याचे मेसेज नक्कीच तपासून घ्यावे, कारण की प्रत्येक पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये हा लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. बघा, 18 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जारी करण्यामध्ये आली आणि या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही चेक करून घ्या, कारण यादी अत्यंत महत्त्वाची आहे. शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यामधील 18 जिल्ह्यांसाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे की DBTच्या माध्यमातून हा निधी ट्रान्सफर करण्यामध्ये येत आहे, जमा करण्यामध्ये येत आहे. DBTच्या माध्यमातून हे वाटप आजच या ठिकाणी केलं जात आहे. राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचे नियम हे वेगळे सांगितले आहे आणि केंद्र सरकारच्या योजनांपेक्षा हे नियम वेगळेच असतात आणि कडक असतात. त्यामुळे ज्यांची कागदपत्रे आणि तांत्रिक बाबी पूर्ण आहे अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता दिला जात असतो. पात्र शेतकऱ्यांची यादी सरकारने आधीच आता अद्ययावत केली असून त्यानुसारच वितरण केलं जाणार आहे. 2 याद्या जारी झाल्या. पहिल्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. जर तुमचं नाव पहिल्या यादीमध्ये येत असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी सरकारने आज दिली आहे. तर मग आता लक्षामध्ये ठेवा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेसाठी राज्य सरकारने 2000 कोटी रुपयांचा निधी बँकांना अदा केलेला आहे. लक्षामध्ये घ्या, ज्या बँकेमध्ये तुम्हाला नमोचा 8वा हप्ता भेटला होता त्याच बँक खात्यामध्ये आता 9व्या हप्त्याचं वितरण केलं जात आहे. राज्यातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी 18 जिल्ह्यांची निवड पहिल्या टप्प्यासाठी करण्यामध्ये आली आहे. राहिलेल्या जिल्ह्यांसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये पुढील काळामध्ये वाटप केले जाणार असले तरी पहिल्या 18 जिल्ह्यामध्ये आजच या ठिकाणी दिवाळी साजरी होणार आहे. आता दिवाळी कशामुळे त्या लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधून, मागे काही शेतकऱ्यांचे हप्ते रखडले होते, ते रखडलेले हप्ते पण शेतकरी बांधवांना देण्यामध्ये येणार आहे. म्हणजे की काही शेतकऱ्याला 4000 रुपये येणार आहे आणि ज्या शेतकरी बांधवांना मागील हप्ते भेटले आहे अशा शेतकरी बांधवांना 2000 रुपये येणार आहे. एवढं मात्र लक्षामध्ये ठेवा. सरकारच्या माध्यमातून यादी जारी झाली आणि यादीनुसारच वितरण होणार. आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये ठेवा, पैशांच्या वितरणासाठी 6 जिल्ह्यांचे 3 गट या ठिकाणी सरकारने तयार करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु बघा, महाराष्ट्राची संख्या खूपच या ठिकाणी जास्त आहे, त्यामुळे सरकारने पुन्हा निर्णय पलटला आणि 2 टप्पे केले. DBTला मर्यादा असल्यामुळे आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून 18 जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. बघा, आता हे वितरण या ठिकाणी दिवसभरामध्ये पुन्हा या ठिकाणी 3 वेळेस चालणार आहे. बघा, सकाळी 10 ते दुपारी 2पर्यंत देखील चालणार, 2 ते 7 आणि बघा 7 ते 12. म्हणजे की बघा, अशा टायमिंगमध्ये संपूर्ण दिवसामध्ये आज मोठे व्यवहार पूर्ण होणार आहे आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या टप्प्यानुसार बँक खात्यातील व्यवहाराकडे लक्ष देणं आता गरजेचं आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या अटीचे पालनसुद्धा करणं आवश्यक आहे. अनेक शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळून पण तो खात्यामध्ये दिसायला उशीर झाला होता. त्याचे मुख्य कारण म्हणजे बघा, बँकेची EKYC पूर्ण नसणे हे होते. सरकारने सूचना दिली आहे ज्यांचे आधार कार्ड जुन्या फोटोमुळे अपडेट झालेले नाही. स्पष्ट शब्दामध्ये जर सांगायचं झालं तर शेतकरी बांधवांनो, तुमचं आधार कार्ड 15 वर्षांपेक्षा जुनं आहे का? जर 15 वर्षांपेक्षा तुमचं आधार कार्ड जुनं असेल तर अडचण या ठिकाणी येणार. त्यामुळे तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या जर जुनं असेल. जर तुमचं आधार कार्ड नवं असेल तर हरकत नाही, तुम्हाला लाभ मिळेल. आता बघा, तुमचं आधार कार्ड जुने असेल तर या ठिकाणी अडचण येऊ शकते. 9वा हप्ता मिळताना जर तुम्हाला कोणतीही अडचण आणायची नसेल तर सरकारने सांगितलेल्या अटींचे नियमांचे पालन करत चला. बघा, ज्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे त्यांच्याकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे असं देखील सरकारचं म्हणणं आहे. बघा,
आता जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नसेल तर तुम्ही या लाभापासून वंचित देखील राहू शकता. तुमचा जिल्हा आता या ठिकाणी कोणता आहे हे तुम्हाला पाहून घ्यावं लागणार आहे, कारण की बघा 2 टप्प्यानुसार वितरण चालणार आहे. आज 18 जिल्ह्यांचा नंबर लागला आहे. या 18 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही चेक करून घ्यायचं आहे शेतकरी बांधवांनो. बघा, एका जिल्ह्यामध्ये लाखो शेतकरी असल्याने तांत्रिक प्रक्रियेला थोडा वेळ लागू शकतो, परंतु नमोचा 8वा हप्ता जशा प्रकारे तुम्हाला मिळाला अगदी तशाच प्रकारे नमोचा 9वा हप्ता पण तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. बघा, उत्पन्नाची मर्यादा देखील या योजनेसाठी एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट आहे. बघा, सरकारने निकष घातले 2.5 लाख या ठिकाणी तुमचे उत्पन्न नसावे हे लक्षामध्ये ठेवा शेतकरी बांधवांनो. 2.5 लाखांच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न असायला पाहिजे. तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. तुमच्या घरामधील कोणताही व्यक्ती पोलीस दलामध्ये, मिलिटरी दलामध्ये म्हणजे की कोणत्याही सरकारी दलामध्ये किंवा पेन्शनधारक, आता बघा सरकारी पेन्शनधारक नसायला पाहिजे. जे या ठिकाणी व्यक्ती अशी आहे अशा शेतकऱ्याला आता वंचित ठेवले जाणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी सरकारने निवडलेल्या बँकांची यादीसुद्धा आता जारी करण्यामध्ये आली. आता फक्त पुढील 2 मिनटं व्हिडिओ लक्षपूर्वक बघा शेतकरी बांधवांनो. बघा, सरकारने बँक सांगितली HDFC बँक, त्यानंतर कोटक महिंद्रा, त्यानंतर ॲक्सिस बँक, त्यानंतर येस बँक यांसारख्या बँकामध्ये निधी वर्ग करण्यामध्ये आला आहे. या बँकामध्ये ज्या शेतकरी बांधवांचे खाते नमो शेतकरी योजनेच्या लिंक आहे त्या शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी मिळणार आहे. तसेच शेतकरी बांधवांनो, बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक आणि पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांनाही या हप्त्याचे वितरण तातडीने केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. बघा, सर्वात महत्त्वाचे जर काय सांगायचे झाले तर पोस्ट ऑफिस बँक, महाराष्ट्र बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये लाखो या ठिकाणी शेतकऱ्यांनी खाते उघडून ठेवले आहे. त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज 9वा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे. दाट शक्यता सूत्रांच्या माध्यमातून देखील सांगण्यामध्ये आली आहे. आता काही शेतकऱ्यांनी ग्रामीण भागामधील आहे आणि काही शेतकऱ्यांनी ग्रामीण भागामधीलच खाते उघडले आहे. बघा, यामुळे कसलीही अडचण येणार नाही शेतकरी बांधवांनो. तुमच्या खात्यामध्ये लाभ या ठिकाणी नक्कीच जमा होणार. आता बघा, सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की यादी. बघा, यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका. बघा, सरकारच्या माध्यमातून टोटल अशा 18 जिल्ह्यांची यादी सरकारने दिली. बघा, या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही चेक करून घ्या शेतकरी बांधवांनो. बघा, पहिल्या टप्प्यामध्ये ज्या 18 जिल्ह्यांचा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे त्यामध्ये सर्वात पहिला जिल्हा आहे यवतमाळ. बघा, यवतमाळमधून जर तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकता. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जारी करण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांना लाभ मिळत आहे. यवतमाळनंतर वर्धा, त्यानंतर बुलढाणा, त्यानंतर अकोला, त्यानंतर वाशिम, त्यानंतर अमरावती, त्यानंतर नाशिक, अहमदनगर, सांगली, सोलापूर. बघा, सोलापूरमधून जर तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे, कारण की सोलापूरमधून देखील काही शेतकरी बांधव असे आहे ज्यांनी EKYC केली नाही आणि भरपूर प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी EKYC केली. म्हणजे की सोलापूरमधून देखील आता मोठी बातमी येत आहे की तेथे देखील हप्ता मिळत आहे. पुढील जिल्हा सरकारने सांगितला हिंगोली, त्यानंतर लातूर, परभणी, धाराशिव. बघा, शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणजे की बीड जिल्हा. बीड जिल्ह्यामध्ये भरपूर तालुके आहे आणि त्या तालुक्यामध्ये सुद्धा लाभ मिळणार. त्यानंतर नांदेड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधील शेतकऱ्याला आज नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवाजी भाऊ यांनी आता हे अपडेट दिली आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये ठेवा. बघा, आता या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं का? जर तुमचं नाव या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलं नसेल तर अजिबात चिंता करू नका. सरकारने स्पष्टपणे सांगितले 2 टप्पे करण्यामध्ये आले. आज 18 जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांना लाभ मिळणार. बघा, येणाऱ्या काही दिवसामध्ये पुन्हा 18 जिल्ह्यामध्ये वितरण होणार. आज या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं नसेल तर चिंता अजिबात करायची नाही. पुढे जेव्हा कधी यादी जारी होते तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट कळविली जाते. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.